नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीसोबत. तर आज आपण आहोत मंडणगड तालुक्यामध्ये आणि बाणकोट पंढरपूर हायवेला टच अशी प्रॉपर्टी आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. 20 गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे. परफेक्ट फॉर सेकंड होम किंवा भात शेतीची जागा आहे. तुम्हाला प्लांटेशन करायचं आहे तरी तुम्ही करू शकता. त्याचप्रकारे तुम्हाला इथून मार्केट जवळ आहे. जसं मंडणगडचं मार्केट तुम्हाला इथून फक्त 6.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्हाला इथून महाड फक्त 32 किलोमीटर अंतर आहे. तुम्हाला इथून माणगाव 37 किलोमीटर अंतर आहे. तसंच तुम्हाला इथून जर पुण्याला किंवा तुम्हाला पुण्यावरून इथे यायचं आहे तर पुण्यावरून इथलं अंतर हे फक्त 149 किलोमीटर आहे. आणि जर तुम्ही मुंबईवरून इथे येत असाल तर तुम्हाला 170 किलोमीटर एवढं अंतर पडेल. आणि जर तुम्ही पनवेलचे आहात आणि तुम्हाला ही प्रॉपर्टी व्हिजिट करायची तर हे अंतर आहे तुम्हाला 136 किलोमीटर. आणि तुम्हाला ह्या प्रॉपर्टीला रोड कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. जर तुम्ही वाया ट्रेन येत आहे तर तुम्हाला इथून 2 रेल्वे स्टेशनचे ऑप्शन्स आहेत. एक आहे सापे वामणे रेल्वे स्टेशन जे तुम्हाला इथून फक्त 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि दुसरं आहे वीर रेल्वे स्टेशन जे तुम्हाला इथून फक्त 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि हो, तुम्हाला पुण्यावरून आणि मुंबईवरून इकडे कंटिन्यू बस सर्व्हिस आहे, ST बस सर्व्हिस आहे. आणि इथे बस स्टँड पण आहे. तर तुम्ही बसनी जरी आले तरी तुम्ही बरोबर प्रॉपर्टीच्या समोर उतरून तुमची प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकता. तर ही प्रॉपर्टी कोणत्या गोष्टींसाठी उत्तम आहे हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. निसर्गरम्य वातावरण आहेच आजूबाजूला, हवा छान आहे इथे, प्लांटेशनसाठी माती उपयुक्त आहे, सॉईल चांगली आहे. त्याचप्रकारे आजूबाजूला वाडी वस्ती आहे, मागच्या साईडला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. जर तुम्ही कमर्शियल यूज हिची करत असाल तर तुम्ही ह्या ॲग्रिकल्चर प्लॉटला NA कन्वर्ट करून इकडे तुम्ही रेंट आउट पण करू शकता. म्हणजे एक घर बांधून बाकीचे जर तुम्ही रूम्स बांधले, कॉटेजेस केले तर ते तुम्ही स्टुडंटसाठी, पेईंग गेस्टसाठी रेंट आउट पण करू शकता. तेही तुम्हाला ऑप्शन आहे इथे. त्याचप्रकारे समोर एक ॲग्रो टुरिझम रेझॉर्ट आहे. तर त्याप्रकारे तुम्ही ॲग्रो टुरिझमही इथे सुरू करू शकता. आणि तसेच तुम्हाला इकडे बाकीच्या फॅसिलिटीज म्हणजे दुकानं, हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर, डॉक्टर हेही सगळं जवळपास आहे. त्याचप्रकारे तुम्हाला इथे पाणीही अवेलेबल होईल. जर तुम्ही घर बांधताय तर तुम्हाला घरपट्टीला पाण्याची लाईन मिळेल ग्रामपंचायतीची. आणि तुम्हाला इलेक्ट्रिसिटी कनेक्शनही इथे अवेलेबल आहे. आपल्या प्रॉपर्टीमध्ये इलेक्ट्रिसिटीचे खांबही अवेलेबल आहेत. तर तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी आहेत. आणि तुम्ही जर पाहिलं तर बघा, आता भर दुपारी एवढी सुंदर हवा सुटली इथे. 1:15 झालेले आहेत आणि सुंदर असा वारा सुटला आहे, थंडगार. उन्हाचं काही वाटत नाही. जर आपण तिकडे गेलो ना तर टेम्परेचरमध्ये खूप फरक पडतो आहे, पण तरी इकडे तेवढं ऊन लागणार नाही तुम्हाला. त्यामुळे इकडे निसर्गरम्य वातावरण आहे, त्याच्यातच थंड वातावरण, थंड हवाही तुम्हाला अनुभवायला मिळेल. मंडणगडची ही खासियत आहे. तर चला आता आपण एक्सप्लोर करूया प्रॉपर्टी. आणि हो, प्रॉपर्टीचं गव्हर्नमेंट डिमार्केशन झालेलं आहे आणि चारी बाजूला फेन्सिंग पण केलेली आहे. तर मी आता तुम्हाला दाखवतो मेन हायवे, तिथून आपण सुरू करूया. आणि प्रॉपर्टीला फ्रंटेज पण खूप मोठा आहे, तोही मी तुम्हाला दाखवतो. तर हा जो हायवे आहे हा आहे बाणकोट पंढरपूर हायवे, ज्याचं पूर्णपणे आता काँक्रिटीकरण झालं आहे. आणि बऱ्यापैकी हा वाईड पण होतो आहे. तुम्ही पाहू शकता इथे काम सुरू आहे. अशा प्रकारे ह्याचं काँक्रिटीकरण पूर्णपणे झालेलं आहे. तर या मेन हायवेपासून डायरेक्ट ह्या कॉर्नरपासून आपल्या प्रॉपर्टीचा ॲक्सेस सुरू होतो. जर तुम्ही पाहिलं ना तर बघा, इथून फेन्सिंग चालू होते. पूर्ण प्रॉपर्टीला फेन्सिंग केलेली आहे. ह्या झाडापासून स्ट्रेट अशी फेन्सिंग केलेली आहे. हा पूर्ण 20 गुंठ्याचा प्लॉट आहे. गव्हर्नमेंट डिमार्केशन झालं आहे, फेन्सिंग वगैरे झालेली आहे. आतमध्ये काही मोजके आंबे आहेत, इकडे बांबूची झाडं आहेत. आणि हा रोड ॲक्सेस पण आहे आपल्याला. अशी बघा प्रॉपर्टी कंटिन्यू होते. ही सगळी बांबूची रोपं आहेत, इथे आतमध्ये कलम आहेत. आणि अशा प्रकारे हा जो वरती रस्ता जातो आहे गावाकडे, हा पण ग्रामपंचायतीचा रोड आहे. आणि टोटली लीगल रोड ॲक्सेस आहे आपल्या प्रॉपर्टीला. तर अशा प्रकारे टर्न झाले प्रॉपर्टी आणि असे फूडपर्यंत गेले. आणि तुम्ही जर पाहिलं तर इलेक्ट्रिसिटीचे पोल हे आपल्या प्लॉटमध्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी इथे इझिली अवेलेबल होणार आहे. आणि हो, जर तुम्हाला 5 गुंठे हवी असेल ह्याच्यातली तर आपण एक ग्रुप बनवून, म्हणजे 4 लोकांचा ग्रुप बनवून ही पूर्ण प्रॉपर्टी देऊ शकतो. तुम्हाला प्रत्येकाला इथे फ्रंट देण्यात येईल. आणि NA कन्वर्ट पण आपण तुम्हाला करून देऊ पॅकेजमध्ये. तर ती सगळी फॅसिलिटी आपण तुम्हाला वन स्टॉप सॉल्युशन देतो आहे. आणि जर तुम्ही पाहिलं, पूर्ण ही जागा भात शेतीची आहे. पूर्ण प्रॉपर्टी भात शेतीच्या जागा लवकर मिळत नाहीत कोकणामध्ये. आणि ज्या अवेलेबल असतात ही लोक विकत नाहीत. पण ही प्रॉपर्टी रिसेल असल्यामुळे, क्लिअर टायटल असल्यामुळे आपण ही इझिली घेऊ शकतो. आणि तुम्ही पाहू शकता एकाच्या नंतर एक प्रॉपर असे टेबल प्लॉट्स आहेत. हे बघा,
आणि इथे पूर्ण गाव आहे, घरं आहेत मोठी मोठी लोकांची, बंगले वगैरे बांधलेले आहेत। आजूबाजूला वातावरण बघा किती सुंदर आहे ते, आणि अशी पुढपर्यंतही कंटिन्यू झाले। तर आता चला प्रॉपर्टीच्या आतमध्ये जाऊया, तुम्हाला आतून एक व्ह्यू दाखवतो प्रॉपर्टीचा। तर बघा आता आपण प्लॉटच्या आतमध्ये आलेलो आहोत। अशा प्रकारे पूर्णपणे फेन्सिंग करून घेतलेली आहे आणि गव्हर्नमेंट डिमार्केशन झालं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आहे। आणि हा फक्त एवढा भाग सोडला ना आपण, तर ही पूर्णपणे भात शेतीची जमीन आहे ते बघा, आणि पूर्णपणे टेबल प्लॉट आहे। रहदारी इथे 24 तास असते गाड्यांची, पूर्णपणे भात शेतीचा प्लॉट आहे हा, आणि स्ट्रेट असा रेक्टँग्युलर शेपमध्ये कंटिन्यू होतो आहे। तुम्हाला इथून पूर्ण असा फ्रंट आहे, प्लस त्या बाजूने असा पूर्ण फ्रंट आहे प्रॉपर्टीसाठी। आणि आजूबाजूला लोकवस्ती असल्यामुळे तुम्हाला इथे जर रिटायरमेंट प्लॅन करायचा आहे, तुम्ही सिनियर सिटीजन आहात, तुम्हाला वाडी वस्तीच्या लगत जागा पाहिजे घर बांधायसाठी, तर ही परफेक्ट जागा आहे तुमच्यासाठी। आणि तुम्हाला घर बांधायसाठीही आपल्याकडे पूर्ण टीम आहे, जर तुम्हाला घराचं कन्स्ट्रक्शन हवं आहे तर तेही आपण तुम्हाला करून देऊ। बघा आता मी एकदम खालच्या भागामध्ये आलो आहे प्रॉपर्टीच्या, हे बघा कलमाचे आंबे वगैरे आहेत ह्या प्लॉटमध्ये 2, आणि तिकडे हे पण आहेत, बांबू पण आहेत, जे मी तुम्हाला बाहेरून दाखवले। अशा प्रकारे पूर्ण प्लॉट आहे हा। तर आता एकदम आपण खालच्या पार्टमध्ये आलेलो आहोत प्रॉपर्टीच्या, जिकडे हे आंबे वगैरे आहेत आणि इथून रोड ॲक्सेस आहे। तर चला आता डिस्कस करूया बाकीच्या गोष्टींबद्दल। तर मंडळी आपण पूर्णपणे जागा कव्हर करायचा प्रयत्न केला, पूर्ण माहिती द्यायचा प्रयत्न केला। तरी तुम्हाला काही शंका असेल किंवा काही क्वेरीज असतील तर जो नंबर स्क्रीनवर रिफ्लेक्ट होतो आहे याच्यावर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲप मेसेज करू शकता 24/7 कधीही। आणि जर तुम्हाला कॉल करायचा असेल तर कॉल करायचा वेळ असणार आहे सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत, त्या वेळेमध्ये तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता। इन केस जर आमचा मोबाईल लागला नाही किंवा आम्ही उचलला नाही तर तुम्ही नक्की व्हॉट्सॲपला मेसेज सोडा, पुन्हा ट्राय करण्यापेक्षा आम्ही तुम्हाला नक्की रिवर्ट करू। आणि त्याचप्रकारे मी तुम्हाला आता परत एकदा ह्याची डिटेल सांगतो। ही सिंगल 7/12 आहे, पूर्ण प्रॉपर्टीचा रिसेल प्रॉपर्टी आहे, गव्हर्नमेंट डिमार्केशन झालेलं आहे, 20 गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे, ज्याला आपण NA मध्ये कन्वर्ट करू शकतो इझिली। आणि तुम्हाला जर इथे 5 गुंठ्याचा प्लॉट हवा आहे तरी आपण तुम्हाला तो करून देऊ शकतो, आणि त्याला NA कन्वर्ट पण आपण तुम्हाला करून देऊ। तर ही सगळी फॅसिलिटी आपण तुम्हाला देत आहोत। मार्केट जवळ आहे, वाडी वस्तीच्या लगत आहे, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी आहे, तर तुम्हाला सेकंड होमसाठी एकदम परफेक्ट प्रॉपर्टी आहे। तर लवकरात लवकर या, व्हिजिट करा, आणि व्हिजिट करण्यासाठी 2 दिवस अगोदर कळवा। व्हिजिटिंगचे चार्जेस असतील ते मी तुम्हाला फोनवर सांगेल। तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। आणि हो, तुम्हाला कोकणात कुठेही कन्सल्टन्सी सर्व्हिस किंवा कन्स्ट्रक्शन बांधकाम रिलेटेड काही क्वेरीज असतील किंवा तशा सर्व्हिस हव्या असतील तर तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता। आपण पूर्ण कोकणामध्ये म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे कन्सल्टन्सी सर्व्हिस देत आहोत। काही लिटिगेशन्स असतील, काही मॅटर असतील, काही फसवणुकीचे विषय असतील तर ते आपण तुमचे एकदम रिजनेबल रेटमध्ये आणि ग्राउंड लेवलला सर्व्हिस देऊन सॉल्व करून देऊ। तसेच तुम्हाला कोणत्या प्रकारचं बांधकाम करायचं असेल म्हणजे वॉल फेन्सिंग, चेनलिंग फेन्सिंग, त्याचप्रकारे चिरा बांधकामाचा बंगलो, RCCचे बंगले, असे काही तुम्हाला एन्क्वायरीज असतील किंवा विहीर खोदणं, बोरवेल करणं, तर त्याही फॅसिलिटीज आपण त्याही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहोत। तर आता मी घेतो तुमचा निरोप। आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही प्रॉपर्टी आवडली असेल। अशाच डील, अशाच प्रॉपर्टी पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, ती बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन डीलमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। नमस्कार।